आमचा आंब दिसतंय का? काढू चला काहीतरी स्पेशल बनवायला. आमचं आंब्याचं झाड आंबे घेऊन झाले. या मग आंबे चांगले मी धुवून घेतले. ठीक असतो ना वरती. मग काय धडाधड एकदम रस काढून घेतला चोतून पातून. आपला रस जमा झाला चांगला घट्टसार. मग त्याला गाळून घेतला कारण की ह्याच्यात ते ना अर्धे केसर आंबे होते. मग मध्ये मध्ये त्याचे धागे लागले असतील म्हणून मी एकदा चाळूनच घेतला चांगला. आणि छान अशी उकळ काढून घेतली. उकळ काढून शिजला ना मग चांगला जास्त दिवस टिकतो. थोडंसं आहे ना गोड कमी होतं, आंबट जरा जास्त होते ना काय काय, म्हणून मग साखर टाकली, हलकंसं मीठ टाकलं, चांगलं शिजवलं आणि तसंच सेट करायला ठेवून टाकलं रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर पहिलं ताट मांडायला आलो हो टेरेसवरतीच. छान ताटामध्ये परतून घेतले सगळे, एकदम जाडीच ठेवले म्हणजे कसं निघायला पटकन चांगलं पडतं. सगळे ताटं आपली मांडून घेतली आणि चांगलं ऊन द्यायला कडक एकदम तसंच ठेवलं. आधी विचार केला वरती झाकून ठेवू, पण नंतर म्हटलं नाही करू, सगळं चिपकून जाईल, म्हणून तसंच ठेवलं. आणि चांगला दिवसभर ऊनचा कडकडत लागला ना तर संध्याकाळपर्यंत माझ्या तयार होत्या. मग काय संध्याकाळी विचार केला पहिलं पलटून काढते, पण ह्या तर एकदम तयार झालेल्या. म्हटलं चला 2-3 दिवसाची कामं माझी एका दिवसातच झाली. मग काय चला मग कटिंग करून डब्यात भरायला आपला मोकळा. ही झाली आपली आंबपोळी. मी उभे राहून राहून एवढ्या खाल्ल्या असतील ना अगणित. खूप छान झालेल्या, आंबट गोड आणि एकदम मिठाचा पण फ्लेवर येत होता. मला तर खूप आवडलं. हे काय हे आमच्या आईंसाठी